कोणाचं चांगलं असलं म्हणजे त्याचं वाईट करायचं ना कोणाचं वाईट असलं म्हणजे त्याचं चांगलं करायचं. मी जगताप फडतूस नाही, अजून माझा मागे एक मित्र फडतूस आहे. आम्ही विचार केला माझा गाव सोडायचं आणि मुंबई किंवा पुन्हा कुठेतरी निघून जायचं, काहीतरी पोटाची खरेदी करायची. विचार केला गाव सोडलं, सरळ मुंबई गाठली. आता मुंबईच्या गल्लीतून फिरत असताना एका हाटलीवाल्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याने आवाज दिला. बोले क्या रे नौकर का बेनौकर? तो दादा मैं बेनौकर, अपने होटल में काम करेंगे का? मतलब हाँ करूंगा. ज्या बोले सामने वाले ऑफिस में 25 चहा दे के आओ. आता 25 चहाच्या कपच्या हातात धरणी एवढी कॅटली हातात घेतली नाही. आता आपल्या खेड्यातला गटर पाहायला गेला तर लहान, सिटीतला गटर पाहायला गेलं तर मोठमोठला. तिच्या आईला ते गटर कुदायला गेलो, गटर मध्येच पडून गेलो. बच्चा भी फुटून गेला, चहा भी सडवून गेली. ते हाटलीवाल्याने पाहिले, बोले तुम्ही क्या करणार? मग दादा मी गाराने सडवून गेला. बोली कोई हे करे जाऊ बोली, इसकी धुलाई कर डालो. आता मला वाटलं गाड्याने भरले, कोणी लक्ष साबण हमाम साबण आंघोळ पांघोळ करतील म्हणतात. कसं जाऊ दादा हाताच्या पाठी मागे घेऊन गेले, कोणी इकडनं कुमचार तर कोणी तिकडनं भेमकार. मी विचार केला बेटा इथं राहून मजा नाही. कारण मित्रांनो म्हणे केली, जिसे हमने दिल से लगाया था वो तो दिल्ली चली गई. जिसे हमने दिल से लगाया था वो तो दिल्ली चली गई. दिल्ली जाने के बाद दिल की तसल्ली चली गई. सोचा था बिजली को तार को हाथ लगा के खुदकुशी कर लूं, पण क्या करूं दोस्तों, हाथ लगाने से पहले बिजली ही चली गई. अरे असं जीवन असेल तर मेलेलं बरं. अरे हे जीवन असेल तर मेलेलं बरं. अरे भीती वाटतंय मरायला, मग गावात जाऊन 2-4 गल्लास पिलेलंच बरं. साथी के पास है माल बाकी, साकी यानी कौन दारू बेचने वाली. साथी के पास है माल बाकी, उसकी चीज है हम उधार नहीं देंगे, लेकिन हम भी पीने वाले से मस्तान है. अपने कपडे उतार कर देंगे लेकिन 2 घोट जरूर पिएंगे. या ठिकाणी एकटा कितीही बडबड करत बसला तर आपला काही ताडमेळ जमणार नाही. माझा 2 नंबरचा मित्र म्हणजे विश्वास साळुंके मंगरुळकर. त्याच्या मायला तुम्ही 12 पिंपळाचा मुजा आहे. आज इथं तू उद्या तिथं. त्याला जे मी काही खरं नाही आवाज दिल्याशिवाय होकार देणार नाही. हा कृपया करून हाटेलवाला भाऊ तमाशा पार्टीला चहा पाठवून द्या, हात जोडून विनंती. अरे बापू साळुंके बापू, राम राम. राम राम. काय चाललं बाबा? आज तुझा का बर्थडे? हा माझा बर्थडे. तुला केक खावायचा आहे? केक. अरे लाल कपडे अमुक डमुक नटून सगळं. अरे बाबा हे माझा पूस हा म्हैसाच तसा असतो. अरे काय करावं बाबा, जगाचा रिवाज आहे की हीच भर पोटाची खडगी भरण्यासाठी कुठेतरी काबाड कष्ट केलेलं बरं. अरे म्हण आहे 2 पैशाचा चाकर भरा पण बेकार. आता आपण 2 पैशाचं काम करत नाही. आपल्याला गावात कोणी काम सांगत नाही आणि जर सांगितलं आपण त्याचं काम व्यवस्थित करत नाही म्हणून तो आपल्याला लावत नाही. आज बायको तर माझं भांडण झालं. कशावरून रे? बायको म्हणे तुम्ही घरात नवरा म्हणून काही कामाचा नाही, तर काय म्हणे घराच्या बाहेर निघ. जर बायको बोलायची तुझ्यात हिंमत नसेल तर काहीतरी जर खाऊन मरून जा म्हणे. अरे बापरे. हे 5,000 रुपये घ्या. 5,000चे 10,000 करून आणला तर नवरा माझा, नाही तर होय तुझ्या आई बहिणीचा. आता बायकोनी एवढं बोलल्यावर कोणता माणूस शांत बसणार आहे? बरोबर आहे. बस सांगता मला म्हटलं कुठेतरी जायचं, आत्महत्या करायचं. आत्महत्या करून लोकांचं कोणाचं बरं झालं नकरे. आत्महत्या काय खरंय कधी? पैसे भरपूर आहेत रे, 5,000 रुपये. पण 2 पैशाची 4 पैसे कसे करावं एवढी अक्कल नाही. तुझ्याकडे किती पैसे? 5,000. आता तुझ्याकडे 5,000 आहे की नाही? बरोबर. माझ्याकडेही 5,000 आहे. अरे वा. मग आता एक काम कर, तुझे 5,000 माझे 5,000 जमले का 10,000? 10,000. मग 10,000 ते 20,000 कसे करायचे ही आपल्याकडे अक्कल आहे. अरे बाबा तुझ्याकडे अक्कल आहे म्हणून तर तुला हर घडी मी दोस्त मानतो, भाऊ मानतो, आहे की नाही? पण मग काळजी करू नको. 10,000 ते 20,000 करायला आपण इथून डायरेक्ट पुण्याला जाऊ. तरी आपण गाव सोडून अंगण पाहिलं नाही आणि तो म्हणतो की पुणे म्हणजे एक युनिव्हर्सिटी. अरे बाबा 2 पैसा कमवायचा तर गाव सोडावा लागेल. ते बरोबर आहे की नाही? मग पुण्याला गेलं तर 10,000 ते 20,000 कसे करायचे आपल्याकडे अक्कल भरपूर. पण पुण्याला जाण्याचा मार्ग मला माहिती ना. पण जाऊन आलं मग इथं एक काम करीत आपण डायरेक्ट चोपडा जाऊ. चोपडा त्या पुणे बस लागली हा त्याच्यात आपलं सामान ठेवून देऊ. आपण मधल्या मार्गाने पायी जाऊ. चालेल. म्हणजे सामान बस मध्ये आणि आपण मधल्या मार्गे पायी जाऊ. सामान का आपला बाप उतरेल का? अरे हा गाड्या जिथं आपण तिथं आपलं सामान. माझं सामान तुझ्याकडे ठेवतो. हो चालेल. आकाडी लाव तुझ्या सामान.
नाही ज्याचा त्याचा सामान त्याच्याकडे असू दे. चालतो चालतो पुण्याला टिडू आलं रे पुणे. अरे मी तोड बी फिरवलं नि आलं मी पुन्हा. हे काय फिरवतो तमाशावर सगळं जागावर राहत घर वावर मुंबई पुणे दिल्ली. कोण एवढा हात पाहिजे ठीक आहे बाबा आलं. हे आलं पुणे सिटी. आता या पुण्यामध्ये 7 पेटी असतात. 7 पेटी. तुझ्या खेड्यातला माणूस आहे, तुला माहिती हो, नाही माहिती आहे की नाही. बरोबर. इथं सोमवार पेठ मंगळवार पेठ बुधवार पेठ गुरुवार पेठ शुक्रवार पेठ शनिवार पेठ सगळ्या पेठीत जा. हा. पण बुधवार पेठीत जायचं नाही. म्हणजे पुण्यातल्या सर्व पेठीमध्ये जा पण बुधवार पेठ मध्ये जाऊ नको. हा. बुधवार पेठ मध्ये असं काय बाबा. अरे बाबा त्या ठिकाणी एक लास निघते ना. लास. म्हणजे ती काय करते परका पुरुष पाहिला हा. त्याला सिटीचा विचारा करते, त्याला आत बनवते, त्याच्या खिशातले पैसे आणखे काढून घेते आणि त्याचं काढीच काढून कच खाऊन जाते. नको रे बाबा मला एकच काढीच आहे. हा, तुला एक नाही आम्हाला 2 आहे. तुला मी एकच आहे. मग नाही तू आपला माणूस आहे म्हणून तुला समजून सांगतो मी आहे की नाही. हा. आणि पैसा कोणासमोर काढायचा नाही. रे बाबा. पैसा कोणासमोर मोजायचा नाही. नाही माणसं तर माणसं येण्या बाया बी खिसा पाकिट करतात. बाया ब्लॅक. मग आता तू आपला माणूस आहे म्हणून तुला सांगतो मी. आता इकडच्या दिशेने तू जा, बरं. इकडच्या दिशेने मी जातो. चालतंय. संध्याकाळी या ठिकाणी मला भेट. मंदिर आहे. आणि संत ज्ञानेश्वर माऊली. हो 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 इथं बसू आपण. चल. काय रे बाबा. तू खेड्यातला माणूस आहे. बरोबर. तुला एक काही घाण सवय हो, हो. तशी करू नको. दारू बिरू पिऊ नको. हा दारू गिरी ही दारू आहे का रे? खायला पोट बंदी झालं रे. दारू बिरू पिऊ नको. दारू तो आपला माणूस आहे म्हणून तुला समजून सांगतो. येऊ मी काय हा. ए, मी तुला असं म्हणतो काय रे. पैशाला जीव लावायचा. हा, हा, हा. पैसा कोणासमोर काढायचा नाही. नाही रे बाबा. तुला शिटी येड्या आपले किड नाही येतो मग मी. हा? हा, मला शांत शिकवतो. अरे पांढरे काय उन्हात झाले काय. अरे शहरामध्ये कसं वागावं आणि खेड्यामध्ये कसं वागावं चांगलं ज्ञान आहे मला. लाच आहे. मी आधी त्या लाचच्या वाड्यातच जातो की लाच माणसाचं काळीज कसं काढते आणि कसं खाते. तिनं माझं काळीज खाल्लं तर बरं तर तिथंच काळच खाल्लं की काय रे असं बोलतो का. ती लाज कशी ती पाहतो आणि लगेच हम 2-4 डान्स खाऊ. हॉटेल राहिली डान्स बार मागू शिकव मी तर. ओ बाई बोला. मला जेवायचंय. मला जेवायची जेवण पाहिजे तुम्हाला. हा. अहो असं बोला ना. हा. अहो हा. माझ्या हॉटेलमध्ये 100 पर्यंत 500 पर्यंत प्लेट आहे. म्हणजे ही हॉटेल तुमची आहे. हे हॉटेल माझीच आहे. 100 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत पात्र आहे. हो. 100 रुपयाच्या पात्रात काय आहे? अहो भेंडी आहे, कोबी आहे, चवळी आहे. नाही ते भेंडी कोबी जाऊ द्या. तुम्ही चवडी करा. हो. अरे आम्ही शेतकरी माणसं आहे. आम्ही खेड्यातली बाई. आम्हाला भेंडी झालं की कोबी झालं की आम्हाला चवडी जातो. तुम्ही चवडी करा. अहो खायची चवळी. अहो तेच म्हणतो आम्ही. तुम्ही काय समजले. चवळी आम्ही बी चवडीच बोललो ना. बोलताना काहीतरी गलत बोलताय तुम्ही. मंडळी मी या बैठमाला चालू पार्टी आहे. मी खोटं बोलणार नाही बाई. चवळी बनवा पण सुक्की बनवा. सुक्की नाही ते. हा. बरं ठीक आहे मी सुक्कीच बनवून घेईन तुम्हाला. पण बाई हा बोला. एक बोलू. बोला बोला. सुंदर आहात आपण. बरोबर. माझ्याशी तुम्ही आता बोलवून काहीतरी अंग प्रदर्शन हो ना, हो केलं. ना. आम्ही खेड्यातील लोकांची अशी संस्कृती राहत नाही. बरोबर आहे. पण तुम्ही मोकळ्या मनाने आमच्याशी बोलताय. लागेल तुम्हाला. बरं अहो. उभे उभे करतो का बसून बसून ओ काय तो सल्ला नाही
उभेस. चालेल अहो मला 2 बहिणी आहे, मला त्यांचं लग्न करायचंय. अरे काय मोठे विषय की तुला 2 बहिणी आहेत, तिचं लग्न करायचं. बरोबर. अरे पुण्यासारखी सिटी आहे, चांगला एखादा ग्रॅज्युएट मुलगा बघा, सुंदर मुलगा बघा आणि तुमची बहीण तिला देऊन टाका. अहो कोणी इमानदारीचं भेटतच नाही ना. प्रामाणिक मिळत नाही. जरी घरादाराने गरीब असला पण तो मनाने श्रीमंत पाहिजे. बरोबर आहे. अशी तुमची इच्छा आहे. पण ठीक आहे बाई, ऐका रे गड्या, मला टाळ्या बसू चुका नाही. म्हणजे तुमच्या बहिणीला नवरा हा मनाने श्रीमंत पाहिजे. बरोबर. तसं आपलं मन बी काही श्रीमंत जे काय र, पण कसं आहे ते, कारण आता यापोर काय म्हणते झालं, म्हातारपणे चाया फुकणार मला. तुमची बहीण बोलवा तिला. असे आहे का? बरं ठीक आहे. कारण हा. आपण कितीही बोललो हा. याला काही अर्थ नाही. बरोबर आहे. पण तिने मला पसंत केलं पाहिजे, मी तिला पसंत केलं हो ना, हो ना. पाहिजे. एकमेकांची पसंती झाल्याशिवाय हे लग्न होईल का? नाही नाही नाही. आणि तिला सांग हा. पोऱ्या सुंदर आहे मला. चालेल चालेल. हा. गजरी. काय नाव आहे? कोणी कार्यकर्ते या ठिकाणी असताना एक जण पाठीमागे कोणीतरी. काय ग काय? नाव काय तुझं? माझं नाव हा. गजरी. वा वा वा, काय सुंदर आणि गोड नाव आहे. काय नाव आहे? गगरी. गजरी. गजरी. दातीतून उघडी जायले ना, हा. तेव्हा शब्द अगदी पडतात. असं आहे का? गजरी. हा. बरं, एक आता तुझी बहीण म्हणे आपलं लग्न करायचंय. बरोबर. बरं, पोऱ्या पसंत आहे का तुले? मग पसंत आहे ना. वा. तू नका जीव बौ बौ कर रहा है. हे बघ, यसनं नादी लागा नाही. बघा थोडक्यात सांगतो मी, कला क्षेत्र असं आहे, 6 सलीन लावल्या मुलीला 6 तरी स्टेज लावली का की एवढे मायबाप आमचं दर्शन आम्ही तुमची पूजा करण्यासाठी आलो तरी मुलगी उभी आहे. घाबरू नको. काय नाव तुझं? गजरी. यांच्या नादी लागू नको. या आपला संसार मुळात मागे आहे. बरोबर आहे का नाही? काय ऐकली राहिली वा? जवान लेकर दबडाल काय खाल. मला सांगे लग्न होईल तू गाव मानता येईल काय बी म्हणजे काय? माना बाई वा, लाडू खाय, केळा खाय, बरोबर बरोबर. तूप खाय. हा. आणि गावमधून काही उधार बी आणली म्हणजे काही बोलणार हा. वा, उधार नाही आणणं बडा. ठीक आहे, मी पसंत आहे तुले. हो पसंत आहे. जायचं आराम करतो. जाऊ दे तिला चेहरा देखील. बरं ठीक आहे. तुम्हाला आवडली पोरगी? हा, मुलगी आवड. बरं ठीक आहे. अहो मी ना तुम्हाला आहे ना हुंडा दे ना. हे बघा, हुंडाचं नाव काढायचं नाही. का बरं? मी हुंडा विरोधी माणूस आहे. बरोबर. हुंडा घेणार तो गुंडा, हा. देणार तो सुद्धा गुंडा. बरोबर. आणि तुमची मुलगी आहे, हा. प्रेमात जर तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी द्यायची असेल